बऱ्याच लोकांच्या पायामध्ये तुम्ही काळा धागा बघितला असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा पायामध्ये काळा धागा बांधत असाल, तर हा काळा धागा जो आहे तो बांधणं खरंच फायदेशीर आहे का, आणि त्याचे काय फायदे आहे किंवा काय तोटे आहे, किंवा तुम्हाला जर तो बांधायची इच्छा असेल तर कुठल्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजकाल तुम्ही 10 पैकी 8 जण जरी बघितले तरी त्यांच्या पायामध्ये काळा धागा हा असतोच, आणि आपण असं मानतो की पायामध्ये काळा धागा बांधल्यामुळे वाईट नजर जी आहे तर ती लागत नाही. यानंतर शनी दोषापासून त्या आराम मिळत असतो, आर्थिक अडचणी दूर होतात, असं बरेचसे लोक मानतात आणि त्याच्यामुळे ते काळा धागा बांधत असतात. आपण कुठलीही गोष्ट करतो ना, देवाची म्हणा किंवा अशा काही गोष्टी, तर त्याचं पहिले संपूर्ण माहिती घेणं ही जास्त महत्त्वाची असते. कारण अर्धवट माहिती घेऊन जर आपण काही उपाय केले तर मग त्याचा चांगला फायदा होण्याऐवजी त्याचे वाईट दोष जे आहे ते आपल्याला भोगावे लागतात. त्याच्यामुळे मग त्रास व्हायला लागतो आणि आपल्यालाच कळत नाही की असं का होतंय. तर या काही चुका होऊन जातात. तर काळा धागा जो आहे तो बांधल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, आरोग्य उत्तम राहतं आणि आपल्या घरातील सगळ्यांची प्रगती होत असते. म्हणजे त्या व्यक्तीला नजरदोषांपासून जे काही वाईट परिणाम होत असतात तर त्याच्यापासून त्यांना सुटका मिळत असते. सगळ्यात पहिले काळा धागा बांधण्याचे कुठले कुठले फायदे, तर वाईट नजर लागत नाही, शनी दोषापासून आराम मिळत असतो, नकारात्मक ऊर्जा दूर राहते, आर्थिक अडचणी दूर होतात, व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये, करिअरमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात, आणि ग्रहदोष, वास्तुदोष जे आहे तर ते सुद्धा दूर होत असतात. तर हे फायदे आहेत. यानंतर काळा धागा बांधण्याची पद्धत कुठली आहे, तर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत डाव्या पायामध्ये धागा बांधतात. ठीक आहे, स्त्रियांनी डाव्या पायामध्ये धागा बांधायचा असतो काळा धागा, पुरुषांनी उजव्या पायामध्ये हा काळा धागा बांधणं शुभ मानलं जातं. तसंच लहान मुलांच्या बाबतीत शक्यतो मुलांना बघा, जे मुलं आहेत बॉय, तर ते कमरेभोवती धागा बांधतात. ठीक आहे, आणि जर लहान मुलांनी बांधला पायामध्ये तर त्यांनी उजव्या पायामध्ये बांधायचा आहे आणि लहान मुलींच्या डाव्या पायामध्ये. शक्यतो जे बाळ आहे त्याच्या आपण दोघं हातामध्ये आणि दोघं पायामध्ये बांधत असतो. ठीक आहे, लहान बाळांना ते चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, हा काळा धागा जो आहे, तुम्ही ज्या पायामध्ये काळा धागा बांधताय तर त्या पायामध्ये दुसरा कुठला धागा तुम्हाला घालायचा नाही. आपण काय करतो, हा पण घालतो, तो पण घालतो, त्याने सांगितलं तो पण घालतो, असं करायचं नाही. तुम्ही जर त्या पायामध्ये काळा धागा बांधताय तर दुसरं त्या पायामध्ये धागा वगैरे इतर काही तुम्ही ठीक आहे शोसाठी म्हणजे फॅशन म्हणून तुम्ही काही पैंजण वगैरे घालतायत, अँकलेट घालतायत, ते वेगळं. पण त्या पायामध्ये जर तुम्ही काळा धागा बांधलाय तर इतर दुसऱ्या रंगाचा धागा त्या पायामध्ये तुम्हाला बांधायचा नाही आहे. ठीक आहे, आणि काळा धागा बांधणं हे शुभ मानलं जातं. बरेचसे लोक हातामध्ये सुद्धा बांधत असतात. तर आपल्याला सगळ्यात पहिले म्हणजे हा धागा जो आहे तो बांधताना या काही नियमांचं पालन करायचं आहे, डावा उजवा जसं मी तुम्हाला सांगितलं. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारी हा काळा धागा बांधणं हे शुभ मानलं जातं. तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही काळा धागा बांधायचा आहे तुम्हाला, तर तुम्ही तो शनिवारी बांधा, किंवा ऑलरेडी बांधलेला आहे तो काही कारणास्तव तुटला तर तो असंच इकडे तिकडे टाकून न देता व्यवस्थित कागदामध्ये बांधून व्यवस्थित टाकायचा आहे, आणि मग शनिवारी तुम्हाला नवीन काळा धागा बांधायचा आहे. ठीक आहे, यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की काही राशीच्या लोकांना हा धागा बांधू नये असं म्हटलं जातं. बघा, मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, ज्याचा रंग लाल आहे. तर त्यामुळे मंगळाला काळ्या रंगाचा तिरस्कार असतो असं मानलं जातं. तर त्यामुळे वृश्चिक आणि मेष राशीच्या लोकांनी शक्यतो काळ्या रंगाचा धागा गळ्यामध्ये, हातामध्ये, पायामध्ये बांधू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे जीवनामध्ये वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात, वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो, वाईट संकट येतात, आणि ह्या गोष्टी आपल्याकडून नकळतपणे होतात पण त्याचं आपल्याला कारण कळत नाही. मग शक्यतो बघा, मी कारण पण सांगितलं की मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, मंगळाचा रंग जो आहे तो लाल आहे. मग भलेही तुम्ही गळ्यामध्ये, हातामध्ये लाल रंगाचा धागा बांधू शकतात, पण पायामध्ये, हातामध्ये काळा रंगाचा धागा जो आहे तो बांधू नये. ठीक आहे, आता हा धागा बांधताना बघा तुम्ही शक्यतो गायत्री मंत्राचा जप करू शकतात, किंवा बघा तुम्ही रुद्र गायत्री मंत्र, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, या मंत्राचा तुम्ही 11 वेळेस जप करा. हातामध्ये धागा धरा, 11 वेळेस जप करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहे आणि मग तो धागा बांधायचा आहे. हा त्याचा एक व्यवस्थित नियम आहे. या नियमाचं पालन करून तुम्ही 11 वेळेस, मी मंत्र पण तुम्हाला दिलेला आहे, हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर त्या धाग्याला 9 गाठी बांधायच्या आहे आणि मग तो धागा जो आहे तो पायामध्ये बांधायचा आहे. कारण बघा, आपण कुठली पण गोष्ट करतो ना तर ते व्यवस्थित ती नियमांनी करा, मग त्याचं पूर्ण फळ मिळतं. उगाचच काहीतरी फॅशन म्हणून कोणी काहीतरी सांगितलं आणि आपल्याला दुसऱ्याच्या पायामध्ये बघून आवडलं म्हणून पटकन घालून घेतलं, असं करू नका. काहीतरी त्या गोष्टीमागे कारण असतं, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. ते आपल्याला सूट होतंय का नाही, आपल्याला ते चालणार आहे का नाही ते बघा आणि मग ते करा. कारण उगाचच फॅशन म्हणून काही केलं तर मग आपल्याला आहे ना वाईट परिणाम भोगावे लागतात. कुठल्याही गोष्टीचं नियमांचं पालन करून आपण ती गोष्ट केली तर मग त्याचा फायदा होत असतो.
तर पायामध्ये काळा धागा बांधण्याचे हे काही नियम, त्यानंतर कसे बांधायचे, कुठल्या दिवशी बांधायचं, ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.